शेतकरी बंधूंनो, राम राम. आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता पाऊस पडलेला आहे आणि हळद लावायला सुरुवात झाली आहे. तर सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना. तर आपण हळदीला माती लावण्याकरता जे आपलं यंत्र आहे, आधुनिक यंत्र, त्या यंत्रानं आपण माती लावतो. तर आपल्याकडे हे बघू शकता तुम्ही, ही टायर गाडी आहे. या उतरण्याकरता आपल्याकडं रॅम आहेत मशीनला उतरण्याकरता. हे तर ह्या रॅमनं तुम्हाला उतरण्याकरता मशीन 4 माणसं वरी उचलून ठेवणं किंवा उतरणं याची गरज नाही. कारण आपल्या हे रॅम खाली टेकवले तर आपला एकच ड्रायव्हर मशीन काढतो आणि सोबत तुमचा फक्त एक माणूस धरण्याकरता सपोर्ट यायला लागतो. त्यामुळं 4 माणसाची आवश्यकता नाही. आणि आपल्याकडे ही टायर गाडी आहे आणि हे पुढं ट्रॅक्टर आहे. तर ह्या टायर गाडी आणि ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण तुमच्या डायरेक्ट फोन करा आणि धुऱ्यावर येऊन तुमचं काम करून घ्या. ही आपण सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे. तर या सुविधेमध्ये जर तुमच्याकडं तुमचं वाहन, ॲटो, बैलगाडी मित्र मशीन येतच नाहीत, कारण ते रिक्षा मामला आहे. तुमचं ॲटो, टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रॉली जे काही बी आलं तर ते जर घेऊन आले तर त्याच्यामध्ये तुमचं 2200 रुपये एकरनं करून घेण्यात येईल. आणि जर आमचं ट्रॅक्टर तुम्हाला पाहिजे असेल हे पूर्ण सेट, तर याची तुम्हाला जशी लांबी असेल त्याच्या हिशोबाने चार्जेस लागतील. समजा जवळ असेल तर 100, थोडं लांब असेल तर 200, खूप कोण्या बाहेर गावाला जर यायचं असेल तर जसं लांब असेल तर 1000, 500, जे समजा लांबी असेल तसं तुम्हाला चार्ज लागेल. पण ही जी आपली व्यवस्था आपण तुमच्यासाठी जी तयार केलेली आहे, तर याचा जास्तीत जास्त लोकांना, हळद उत्पादक किंवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फायदा घ्या. आणि माती लावते वेळेस हळदीला जर एखादा कोणता मशीनवाला म्हणत असेल बाबा की मी तुमच्याकडून 200, 300, 400 कमी घेतो, तर याच्यावर विचार करा. कारण जो माणूस 100, 200, 300, 400, 500 कमी घेतो म्हणतो, तर तो तुम्हाला कामामध्ये क्वालिटी देणार नाही. याच्यावर विचार करा. कारण पैसे कमी घेणं म्हणजे डिझेलचे रेट वाढलेले आहेत. कमी रेटमध्ये करायला परवडत नाही. कारण का तर मशीन डिझेल खाती, मेंटेनन्स आहे, पट्ट्याचे मेंटेनन्स, गिअरचं मेंटेनन्स, इंजनचं मेंटेनन्स, क्लचचं मेंटेनन्स, केबलचं मेंटेनन्स. एक याचं केबल 1200 रुपयाला, 1000 रुपयाला केबल आहे. त्यामुळे या मशीननं कमी रेटमध्ये करण्यासाठी परवडत नाही. जर तुम्हाला एखादा कोणता मशीनवाला म्हणत असेल की बाबा मी तुम्हाला 200, 300, 400 कमी घेऊन करतो, तर हे समजून घ्या की ते तुम्हाला कामामध्ये फसवतो आणि तुम्ही त्या 200-400 रुपयाला बळी पडू नका. कारण माती लावण्याचे 3 प्रकार आहेत. हे तुम्हाला कळणार नाहीत, कारण तुमच्याकडे मशीन नसल्यामुळं तुम्हाला 3 प्रकार कोणते आहेत हे लक्षात येणार नाहीत. एक माती उडवण्याचा प्रकार आहे, एक माती लावण्याचा प्रकार आहे, एक दान खोल करण्याचा प्रकार आहे. त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये फसणार. पण आम्ही कुठल्याही प्रकारची फसवणूक करत नाहीत. आम्हाला ते आवडत नसल्यामुळं आम्ही 2 पैसे मागून जास्त घेतो आणि तुमचं काम तुमच्या मनासारखं 1 नंबरच करून देतो. कारण का तर आम्हाला माहीत आहे शेतकऱ्याला या यंत्रातलं काहीही कळत नाही. ज्यानं अनुभव घेतला आहे त्याला याच्यातली माहिती आहे. उगं तुम्हाला 200-300 रुपये कमी करा म्हणणं आणि फरार माती उडून देणं आणि निघून जाणं हे काही तुमचं बरोबर होणार नाही. कारण हळदीला माती लावणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यावर विचार करा. तुम्हाला चांगल्या प्रकारचं माती लावून पाहिजे असेल तर चांगल्या प्रकारची माती लावून भेटेल. संपर्कासाठी 98 23 85 06 17 या नंबरला संपर्क करा. 2200 रुपये एकरनं यावर्षी 2026चा रेट ठेवलेला आहे. तर हे टायर गाडी, ट्रॅक्टर हे तुमच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे. तर याच्याकरता तुम्ही 98 23 85 06 17 या नंबरला संपर्क करू शकता आणि तुमच्या हळदीला आणि उसाला माती लावून घेऊ शकता. तर उसाचा रेट हे 2500 रुपये आहे तुमचं वाहन घेऊन आल्याच्यानंतर. आणि आमच्या जर वाहन घेऊन यायचं म्हणलं तर 2700 आहे. आमची टायर गाडी आणि ट्रॅक्टर जर आला तर 2700 रुपये एकर राहील. तुमचं जर तुम्ही टेम्पो, ट्रॅक्टर, ॲटो जे काही असाल त्याच्यामध्ये 2500 रुपये एकरनं उसाला माती लावून देण्यात येईल. आणि हळदीला तुम्ही तुमचं वाहन आणल्याच्यानंतर
2200 रुपये एकरनं. आणि आमचं जर वाहन आलं तर जशी लांबी असेल त्याच्या हिशोबानं तुम्हाला त्या ट्रॅक्टरचं भाडं द्यावं लागेल. तर ओके, धन्यवाद. याच्यावर लक्ष करा. माती हळदीला चांगली लागली जाईल याची काळजी घ्या. आणि 200, 300, 400 कमी करून कोणी म्हणत असेल त्याच्यावर लक्ष देऊ नका, विचार करा. कारण तो माती उडून निघून जाईल. परत तुम्हाला डबल आणि माती लावून घेण्याचं काम आल्याच्यानंतर तो महागात पडेल. याचा विचार करा. धन्यवाद.